राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन आणि महाजन यूट्यूब चॅनलसाठी आपण सर्वजण मला भरभरून प्रतिसाद देत आहात. मला आणखी आपल्या प्रतिसादाची गरज आहे. 2007 साली नुकतीच मनसेची स्थापना झाली होती आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्या होत्या. नवा पक्ष, नेता, उत्साह, एक वातावरण खूप असं भारावलेलं, मंत्रावलेलं होतं. आणि एका शहरात मी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रचाराला गेलो. सहज कार्यकर्त्यांशी बोलत असताना मला एक गोष्ट कळाली आणि त्या गोष्टीचं मी जाहीर सभेत एक वाच्यता केली. त्या शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने, म्हणजे त्यावेळेसची एकत्र काँग्रेस, यांनी एका बारबालेला निवडणुकीचं तिकीट दिलं होतं. बारबालेला तिकीट द्यावं का न द्यावं ह्याच्यावर चर्चा होऊ शकते. माझं त्याच्यावर वैयक्तिक मत काही नाही, कारण डान्स बार बंद झाल्यानंतर बारबालेचं पुनर्वसन करण्याची जबाबदारी त्या अर्थानं राष्ट्रवादी पक्षावरच होती असं म्हणायला हरकत नाही. आणि मग राष्ट्रवादीनं त्या बारबालेला तिकीट दिलं. विषय इथं थांबत नव्हता. ज्यावेळेस ही बातमी काँग्रेस पक्षातील एका नेत्याला कळाली, तो नेता नुकताच एका दुसऱ्या पक्षातून काँग्रेसमध्ये प्रवेश करता झाला होता. आणि आमच्या ग्रामीण भागात जी एक म्हण आहे की नवा नवा मुसलमान दिसेल त्याला आदाब आदाब करतो, तसं त्या इतर पक्षातून काँग्रेसमध्ये आलेल्या त्या नेत्याची अवस्था होती की काँग्रेसची अस्मिता, काँग्रेसचं तत्त्वज्ञान, काँग्रेसची परंपरा ही सांभाळण्याची फक्त आपल्या शिरावर जबाबदारी आहे असा त्याचा गोड गैरसमज होता. आणि राष्ट्रवादीने एका बारबालेला तिकीट दिलं. ते खूप अस्वस्थ झाले आणि मग उशिरा रात्री काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षाच्या घरी गेले. बाहेरून दरवाजा ठोठू लागले की उठा उठा, काँग्रेसच्या अस्मितेचा प्रश्न आला आहे. अध्यक्ष बिचारे वयोवृद्ध होते, त्यांच्या ते काही लवकर लक्षात आलं नाही. त्यांनी दरवाजा न उघडता खिडकी उघडली, मग खिडकीतूनच संभाषण सुरू केलं. ते म्हणले, अरे बाबा, काँग्रेसची अस्मिता धोक्यात येण्यासारखं काय झालं? ते म्हणले की राष्ट्रवादीने एका बारबालेला निवडणुकीत तिकीट दिलं आहे. काँग्रेसचे अध्यक्ष असं म्हणले त्या नेत्याला, किंवा देऊ दे, राष्ट्रवादीचा हा स्वभाव आहे. एखाद्या नाजूक प्रसंगी एखाद्या नेत्याने त्या बारबालेचा हात हातात घेऊन काहीतरी वचन दिलं असेल, त्या वचनाची पूर्तता ते करतायत, त्यात आपल्याला काय त्रास आहे, त्यात काँग्रेसचा काय संबंध आहे? ते म्हणले, तसं नाही आहे. राष्ट्रवादीनं बारबालेला तिकीट दिलं याचं मला वाईट नाही आहे. मला चिंता ही लागून राहिलेली आहे की ही बारबाला नाचेल कुठे. बघा, तो काँग्रेसचा नेता प्रदेशाध्यक्षासमोर बोलतोय. मग काय करायचं? काँग्रेसच्या अध्यक्षांनी प्रतिप्रश्न केला त्या नेत्याला. तो नेता असं म्हणला की मग आपण असं करू की बार मालकाला तिकीट देऊ, म्हणजे राष्ट्रवादीची बारबाला आणि काँग्रेसचा बार मालक, म्हणजे बारबालेला नाचायचा प्रश्न सुटला. 2007 साली पनवेल महानगरपालिकेत जनतेने हा तमाशा पाहिला. राष्ट्रवादीने एका बारबालेला तिकीट दिलं आणि काँग्रेसने एका बार मालकाला. आता ही गोष्ट मी 2025मध्ये का सांगतो की 2 दिवसापूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटच्या काँग्रेसच्या पक्षाच्या कार्यालयात एक विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम झाला. तो कार्यक्रम काय होता तो पहा.
पाहिला की एका लावणी गाण्यावर एक राष्ट्रवादी अजित पवार गटाची नेती अत्यंत चांगला डान्स करत होती आणि तिचा डान्स सगळेजण पाहत होते. अगदी त्या पक्षाचे चाणक्य, त्या पक्षाचे अर्थमंत्री, त्या पक्षाचे परराष्ट्रमंत्री, त्या पक्षाचा चेहरा असलेले प्रफुल्ल पटेलसुद्धा मंद मंद स्मित करत होते. म्हणजे गाल्यातल्या गाल्यात हसत होते. चित्रात, प्रत्यक्षात म्हणताल नाही, चित्रात ते हसत होते. म्हणजे त्यांनासुद्धा नाच वाटला. मला अजित पवारचं खूप कौतुक वाटतं. अजित पवारनं हा विचार केला असेल की आपले कार्यकर्ते कला केंद्रावर जातात, गोंधळ घालतात, भांडणं करतात, गोळीबार करतात, त्याच्यापेक्षा कार्यालयातच हे कला केंद्र उघडलं तर काय बिघडलं. म्हणून अजित पवारने ही सोय केली की बाहेर जाऊन पुन्हा तो तमाशा नको. ही राष्ट्रवादीची परंपरा आहे. जो माणूस आपल्या काकाचा विश्वासघात करून नवा पक्ष स्थापन करतो, त्या पक्षात जुन्या पक्षाची संस्कृती मात्र त्यांनी सोडली नाही. राष्ट्रवादीने जसं पनवेल महानगरपालिकेत बारबालेला तिकीट दिलं, आता तर अजित पवारांनी त्याच्या पुढचंच पाऊल उचललं आहे. आपल्या पक्षाच्या कार्यालयालाच बार केला आणि तिथं बाला नाचवली. धन्यवाद.